आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ. अभिषेक, कसं व्हायचं? नक्कीच एकूणच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती देखील आता अंतिम टप्प्यात आपल्याला दिसत आहे. थोड्याच वेळात आपल्याला तराफ्यावर विराजमान होताना पाहायला मिळेल. आणि एकूण या अगोदर जर का पाहायचं तर चिंचपोकळीचा चिंतामणी याची जे विसर्जन आहे ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळालेलं आहे. अतिशय भक्तिभावानं आणि भावनिक एकूण सगळी साथ जी आहे ती कार्यकर्त्यांची पाहायला मिळाली. एकूण वाजत गाजत अशी मिरवणूक आपल्याला या चिंचपोकळीच्या चिंतामणीची पाहायला मिळालेली होती. आणि एकूण मागील 24 तासांपासून संपूर्ण ही विसर्जन मिरवणूक पार पडताना पाहायला मिळते. आणि एकूणच अनेक गणेश भक्त असतील हे आपल्याला ह्या गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाल्याचं दिसलेलं होतं. एकूणच अनेक परदेशी पर्यटक असतील हे देखील आपल्याला या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळालेले होते. एकूण कशा पद्धतीनं गणेशोत्सव मुंबईमध्ये पार पडतो, महाराष्ट्रामध्ये पार पडतो ते बघण्यासाठी अनेक जण हे आपल्याला आतुर असल्याचं दिसतं. आणि देशातनं नव्हे तर विदेशातनं देखील परदेशातनं देखील अनेक पाहुणे हे दाखल होताना दिसत असतात. एकूण काल देखील तशाच पद्धतीनं अनेक परदेशी पाहुणे आपल्याला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळालेले होते. एकूणच थायलंडचा राजा असेल, थायलंडमधनं अनेक जे परदेशी पाहुणे आहेत त्यांनी मुंबईमध्ये येत थायलंडचा राजा हा आपल्याला बसवल्याचं दिसलेलं होतं. आणि त्याची देखील मिरवणुकी आपल्याला होताना दिसलेली होती. आणि आता जे मोठे मंडळ आहेत त्यांची देखील मिरवणूक ही अंतिम टप्प्यात आहे. प्रामुख्यानं लालबागचा राजा हा थोड्याच वेळात आपल्याला आपल्या अंतिम टप्प्याकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणि त्या अगोदर जे मोठे गणेश उत्सव मंडळ आहेत अंतिम टप्प्याकडे आपल्या मार्गस्थ होताना दिसतात. हो अभिषेक, पण आपण बघतोय की अनेक प्रयत्नांनंतर सुद्धा ही भव्य दिव्य अशी लालबागच्या राजाची गणेश मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचण येते. या तराफ्यांमुळे कुठेतरी ही विसर्जनाची ही सर्व प्रक्रिया खोळंबली असं म्हणता येईल का? नक्कीच काहीशी प्रक्रिया ही लांबलेली आहे. एकूण जेव्हा सकाळचा वेळ होता लालबागचा राजा हा साधारणपणे 7:30च्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला आणि भरतीची वेळ ही सुरू झालेली होती. जो तराफा आहे, जो अत्याधुनिक तराफा आहे तो काहीसा मोठा आहे आकारानं. जो मागचा तराफा होता तो काहीसा तराफा पाणी जे आहे ते अगोदर आपल्याला लागताना पाहायला मिळालं. आणि त्यामुळे कुठेतरी समतोल जो आहे तो राखता आला नाही. आणि काहीसा जो अवधी आहे त्यामुळे आता सध्याला आपल्याला लागताना पाहायला मिळतो आहे. आणि या तराफ्यावर जो लालबागचा राजा आहे तो थोड्याच वेळात आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळेल. मात्र काहीसा अवधी हा हो दुसरीकडे उशिरा जी चाललेल्या मिरवणूक आहेत त्यामुळे काहीसा अवधी जो आहे तो लागल्याचं दिसते. हो बरोबर. त्यामुळे आपण सध्या बघतोय की लालबागच्या राजाची मिरवणूक ही आता 20-22 तास उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा ही मिरवणूक सध्या सुरूच आहे. अगदी काही क्षणांमध्ये हे विसर्जन होणं अपेक्षित आहे. परंतु सध्या तराफ्याच्या बाबतीत सुद्धा काही अडचणी येत आहेत असं दिसतंय. खबरदारी म्हणून तटरक्षक दलाचे जवान हे समुद्रात तैनात आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त सध्या इथे तैनात आहे. प्रचंड गर्दी सुद्धा आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सध्या इथे एकवटलेली आहे. आणि हे दोन सध्याची लाईव्ह दृश्य आपण गिरगाव चौपाटीवरून बघतोय. चिंतामणीचा जो चिंचपोकळीचा चिंतामणी आहे त्याचं विसर्जन सुद्धा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे. ही सुद्धा भव्य दिव्य अशी गणेश मूर्ती काही क्षणांमध्ये समुद्रामध्ये गुडूप होऊन जाईल. आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच्या गणरायाच्या आगमनासाठी ती आतुरता गणेश भक्तांमध्ये पुन्हा एकदा सुरू होईल. कधी एकदा आपला लाडका गणपती बाप्पा आपल्याकडे पुन्हा एकदा येतो याची सर्वच गणेश भक्तांना आतुरता लागून राहिलेली असते. आणि त्यामुळे आता विसर्जन, गणेश मूर्त्यांचं विसर्जन होणं हा सुद्धा या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग असतो. आणि ही विसर्जनाची मिरवणूक आता गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने हे भाविक भक्त इथे दाखल झालेले आहेत. आणि लालबागचा राजा असू देत किंवा चिंचपोकळीचा चिंतामणी असू देत, याचबरोबर इतर सार्वजनिक गणेश मंडळे सुद्धा इथे हजर झालेली आहेत. त्या गणेश मूर्तींचं सुद्धा विसर्जन अद्याप बाकी आहे.
दृश्य आपण बघतोय गिरगाव चौपाटीवरून सध्या इथे विसर्जन मिरवणुका ह्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. सांगतेच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू आहे आणि अवघ्या काही क्षणांपूर्वीच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सुद्धा विसर्जन झालेलं आहे आणि आता त्याच नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी सुद्धा हे गणेश भक्त सध्या प्रयत्न करतायत. या मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी आणि त्याचबरोबर गणेश मूर्तीला लवकरात लवकर विसर्जित करण्यासाठी सुद्धा यांचे प्रयत्न सुरू असल्याचं आपण बघतोय. अलोट जनसागर हा गिरगाव चौपाटीवर उसळलेला आहे. मागील 24 तासांपासून मुंबईतली ही गर्दी अद्यापही कायम आहे आणि काल दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक ही मंडपातून निघालेली होती आणि आता दुसऱ्या दिवशीचे सकाळचे 11 वाजत आहेत तरी सुद्धा ही मिरवणूक अद्यापही कायम आहे. संथ गतीनं मिरवणूक पुढे गेलेली आहे आणि ह्या मिरवणुकीचे लाईव्ह अपडेट्स एबीपी माझाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचत आहेतच. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ हे सुद्धा आपल्याला याचे लाईव्ह अपडेट्स वेळोवेळी देत आहेत आणि या